टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भामध्ये आता राजकीय नेत्यांचे मेळावे व्हायला सुरुवात झालेली आहे। आज अमरावतीत जर आपण पाहिलं तर ठाकरे गटाचा निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत हे उपस्थित राहणार आहेत। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये या निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याची जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे। जिल्ह्याभरामधनं शिवसैनिक जर आपण पाहिलं तर या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर अमरावती जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणावर खिंडार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कधी काळी अमरावती जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, परंतु मागील काही दिवसांपासून आणि मागील काही वर्षांपासून पक्षामधल्या अनेक लोकांनी जी आहे ती पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि अशातच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा हा मेळावा मानला जातो आणि त्याची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। संपूर्ण जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख आणि शाखा प्रमुख आणि इतरही कार्यकर्ते या मेळाव्याला हजर राहणार आहेत। होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। साधारणतः 12 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। अरविंद सावंत जर आपण पाहिलं तर मार्गदर्शन संपूर्ण पदाधिकाऱ्यांना करणार आहे। सोबतच ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील आमदार नितीन बापू देशमुख असेल, खासदार संजय देशमुख हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कसं समोर गेलं पाहिजे, कुठले मुद्दे घेऊन लोकांपर्यंत गेलं पाहिजे याचं मार्गदर्शन या मेळाव्याच्या माध्यमातून केलं जाणार आहे। नुकत्याच विधानसभा निवडणुका ज्या पार पडल्या, विधानसभा निवडणुकीमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाचे एक आमदार निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा असा हा मेळावा मानला जातो आणि त्याची तयारी जी आहे ती अमरावतीमध्ये झालेली आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।